तर आपली पहिली एस टी आलेली आहे गावातली सकाळ सकाळी आपली रत्नागिरीची लालपरी। सकाळ सकाळी मस्तपैकी ताजी ताजी मच्छी घेतली कारण आपण सकाळी मॉर्निंगला येतो त्याच्यामुळे सकाळी मच्छी आपल्यात न्यावी लागते। तर फायनली आता मच्छी घेतलेली आहे आणि अप्पाने घेतला नाही काप आणि आपण सुद्धा घेतलेलं आहे मस्तपैकी काप। तर आज मस्तपैकी ताव मारणार मच्छीवरती। नमस्कार आणि राम राम मंडळीचा। तर आजच्या दिवसाला सुरुवात करूया। आज आहे शुक्रवार आणि आता आपण निघालो आपल्या ड्युटीला। इकडे शिवम आतासा उठलाय आणि तिकडे दुर्वाची नेहमीप्रमाणे तयारी चालू आहे। तर सकाळची गारगार हवा घेत आपण डायरेक्ट पोहोचलो गोडाऊनला मुकेश जी आले होते त्यांनी आपला माल वगैरे घेतला। आपलं गाडी भरण्याचं काम चालूच होतं। आज काही जास्त तशी ऑर्डर नव्हती परंतु गाडीला एक प्रॉब्लेम होता, सतत आवाज यायचा लोड भरल्यावरती। त्याच्यामुळे मिस्त्रीला बोलवला होता, आपलाच मित्र होता मुळगावचा विनोद, तो चेक करत होता कारण खूपच आवाज येतो। जर लोड असला चढवायला गाडी लागली ना तर म्हणजे जबरदस्त आवाज येतो। त्याच्यामुळे एकदा गाडी दाखवून तरी घेऊया। असं म्हणतात ना डॉक्टर आल्यावर पेशंटला बरं वाटतं, त्याप्रमाणे तेव्हा तरी आवाज येत नव्हता परंतु नंतर विनोद गेला त्याच्यानंतर गाडी आपण ट्राय केली तर तेव्हा आवाज येत होता। शेवटी काय करणार, मग गाडी वगैरे भरलेली आणि नंतर गाडी निघाली आपल्या मार्केटच्या दिशेनं। आता आहे जाका देवीत। आज काही जास्त ऑर्डर नाही आहे, बहुतेक दुपारपर्यंत सगळं आटपणार आहे। फटाफट सगळ्यांचा माल उतरवून झाला, साधारण 1:45च्या दरम्यान आपली पूर्णपणे गाडी खाली झाली। त्याच्यानंतर आता जेवण वगैरे करून परत एकदा गोडाऊनला जाणार आणि आपल्याला एक जयगडला पार्सल सोडायला जायचं होतं। तर फायनली आता जयगडमध्ये पोहोचलोय। साधारण दुपारचे 2 वाजत आले आणि उन्हाचे तडका तर मारतोयच। आता पार्सल द्यायच्या खाली जेटीवर 2 पार्सल द्यायच्या नंतर निघणार घरी। एक पार्सल दिलं, दुसरं पार्सल देण्यासाठी खाली जेटीवरती आलो आणि दुपारचं ऊन पण भयंकर लागत होतं। म्हटलं आता आपली बॉडी थंड करूया, त्याच्यासाठी आपण घेतला मस्तपैकी गारगार फालुद्याची टेस्ट तर अप्रतिमच होती। तिथून डायरेक्ट आलो गोडाऊनला आपला नेट बांधायचं काम चालू होतं। पाऊस गेला होता त्याच्यामुळे ताडपत्री काढून टाकली होती आपण। तर आता फायनली गॅरेजला पोहोचलेलो आहे, आपल्या गाडीचं ऑइल बदलायचं आहे। आता बघूया आपला तिने किती आपलं काय बिल करतो ते, आपल्याला काय डिस्काउंटच असतं म्हणा। आणि आपल्याला रत्नागिरीला जायला वेळ नव्हता त्याच्यामुळे आपण दिन्याकडेच गाडीचं ऑइल वगैरे चेंज करून घेतलं। बाकीची काय छोटी मोठी कामं असतील ते म्हणजे नंतर करूया। शेवटी वरती सर्व्हिसिंगवरती आलो, महिनाभर झाला गाडी धुतलेली नव्हती, गाडी वगैरे वॉश वगैरे केली आणि संध्याकाळी घरी आलो। नाश्त्यामध्ये मस्तपैकी संध्याकाळचा शिरा होता, शिरा वगैरे खाल्लेला। तर म्हणजे आता व्हिडिओ इथेच संपते। व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।